मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून त्यासोबतच आजपासून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। या निवडणुकांकडे केवळ राजकीय पक्षच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता संतुलन ठरवणाऱ्या या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबईसह अ वर्गातील महानगरपालिकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा 15 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे। या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत होणारा अनावश्यक खर्च आणि पैशांचा गैरवापर रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। निवडणूक आयोगाकडून खर्चावर काटेकोर नजर ठेवली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे। इच्छुक उमेदवारांनी या कालावधीत आपले नामनिर्देशन पत्र सादर करणे आवश्यक आहे। त्यानंतर 31 डिसेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून अर्जांमधील त्रुटी, पात्रता आणि नियमांचे पालन याची तपासणी केली जाणार आहे। 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे। या टप्प्यानंतर निवडणूक रिंगणात कोण कोण असणार हे स्पष्ट होणार आहे। त्यानंतर प्रचाराचा जोर वाढण्याची शक्यता असून विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतील। मतदानाची तारीख 15 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली असून त्या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। शांततापूर्ण आणि पारदर्शक मतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येणार आहे। मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। आचारसंहिता लागू झाल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे। सरकारी यंत्रणा, योजना किंवा निधीचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येणार नाही। त्यामुळे येत्या काही दिवसात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असली तरी सर्व प्रक्रिया नियमांच्या चौकटीत पार पडाव्यात यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे। या निवडणुकांमधून शहरांच्या विकासाची दिशा ठरणार असल्याने मतदारांनीही सजगपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आले आहे।